फाळके आंधी गटातील मजरातील शेतकरी आहे, त्यांना सुद्धा या ठिकाणी आमंत्रित करतो। त्यांनी एकरी उत्पादन उच्चांक उत्पादनाचा विक्री केला यावर्षी सांगावा, त्यांचं सुद्धा कायमचं स्वागत करा। शुद्ध पिधापोटी खळे रसाळ गोंडी त्या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील ओळीप्रमाणे आपल्या भागातील आपल्या बुट्टीबोरीजवळ कन्हाळ गावाला काढली आहे। त्या या संशोधन आहे, आपण निधी उपलब्ध करून दिला। मान्यवरांचे काळाच्या दरम्यान मग खोडवा ऊस असो, आडसाली ऊस असो, पूर्व ऊस असो किंवा सुरू ऊस असो, विशेषतः खोडवा आणि निळवा ऊसाच्या शेतकऱ्यांना 2500 रुपयाचा दर देण्याचा प्रयत्न यावर्षी घोषणा कारखान्याने केली। गेल्या वर्षी देखील आपण एक घोषणा केली होती आणि मात्र सुरुवातीच्या काळात, परंतु यावर्षी सगळ्यांसमोर मांडेल आणि मग आपण माननीय साहेबांचं या ठिकाणी मार्गदर्शन ऐकणार आहोत। आपल्याला कल्पना आपण गेल्या कोणतं शॉर्टेज आहे ते ठरवावं लागेल। येणाऱ्या याच्यामध्ये मी आपल्याला विनंती करायला हवं की आज आपल्यामध्ये रिस्क नसलेलं, धोका नसलेलं पीक कोणतं असेल तो विचारा। आपल्या विदर्भामध्ये जेवढे कारखाने टाकले, 22 साखर कारखाने काढले, 22 दिवाळी होती। मला एक दुर्बुद्धी झाली म्हणून साखर कारखाना टाकला, पुन्हा तेवढ्यात कमी होतं तर एक गड्यात हेमंत पाटलांनी लावला, पुन्हा यवतमाळ जिल्हा मतदार काढला, पण ते खूप ऊस आहे। आणि आज अशी स्थिती आहे की आपण ऊसापासून सगळं इथेनॉलच तयार केलं आणि आज इथेनॉल असल्यामुळे आज त्याचं 1 महिन्यात पेमेंट मिळतं। पण आपण जर साखर तयार केली तर वर्षभर आपल्याला पैसे साखर विकता येते, 10% परमिट मिळतं, मग विकावं लागतं, त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे देता येत नाही। आता आपण शुगर केन ज्यूसपासून डायरेक्ट इथेनॉल केल्यामुळे आपल्याला 1 महिन्यात पैसे मिळतील आणि म्हणून 45 दिवसात आपण ऊसाचे पैसे देण्याचं ठरवलेलं आहे। भाव 2500 रुपये, पण केवळ ऊस लावून नाही होणार। माझ्याकडे स्वतः एका एकरामध्ये 88 टन ऊस झाला आणि AI टेक्निकचा जर वापर केला तर तो 150 टन ते 200 टन आणि ऊसाचा भाव आहे 2500 रुपये। आता माझ्याचकडे 2500 रुपये भावाने 88 टनचा हिशोब केला तर 2 लाखाचा ऊस झाला आणि 2 लाखाच्या ऊसावर 50 ते 60 हजाराचा खर्च गेला तर 1.5 लाख, 1,40,000 ते 1.5 लाख रुपये एकरी झाले। त्यामुळे येणाऱ्या स्थितीमध्ये सोयाबीन, कापूस लावण्यात रिस्क आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात ऊसाचं उत्पादन जर आपण वाढवलं तर संपन्नता येऊ शकते। कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर या सगळ्या जिल्ह्यामध्ये पर कॅपिटल इन्कम जास्त आहे। त्याचं कारण तिथे साखर कारखाने आणि ऊसाची शेती उत्तम आहे। दुसरा मुद्दा जो आपण या ठिकाणी आणला ती मदर डेअरी आणली। आजच मी बुटीवरून आलो, आपण 800 कोटी रुपयाचा प्लॅन टाकला। तुमच्या वर्धा जिल्ह्यात मदर डेअरी चांगलं दूध घेते। आज दुधाचं 5 लाख लिटर दूध मदर डेअरी विकत घेते आणि मी त्यांना सांगितलं की 50 लाख लिटर दूध घ्यायचं आणि आपल्या इथे दुधाचं उत्पादन वाढवण्यामध्ये आपण नवीन प्रयोग केले पाहिजे। मला सांगताना आनंद होतो आहे की आपल्या इथे वेटरनरी युनिव्हर्सिटीमध्ये आपण टेस्ट ट्यूब बेबी जशी आहे तशी टेस्ट ट्यूब गोरी तयार, एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणजे आपला जो काय म्हणतात त्याला मराठीत काय म्हणतात, एम्ब्रिओ ट्रान्सफर गर्भ प्रत्यारोपण, गर्भ ट्रान्सफर करा। म्हणजे आपल्याकडनं काय एखाद्याला 8-10 वर्ष लग्न झालं की मुलगा होत नाही, ते दुसऱ्या बाईच्या पोटात ते तयार करून मग आपण त्याचं वीर्य त्यात टाकून मग ते तयार करतो। आपण ते प्रकल्प आणला। 1952 साली गीर जातीची गाय गेली होती ब्राझीलला, तिचा जो सांड होता त्याचं सिमेंट आपल्या इथल्या 2 लिटरच्या गाईला दिलं तर आता बेटी बचाव अभियान आहे तशी गोरी बचाव अभियानची गरज नाही, गोरा होणार नाही, 100% गोरीच होईल।
आणि असे 3 सेंटर आता निघाले. एक सांगली चितळे डेअरीने टाकलेला आहे, एक शरद पवार साहेबांचा बारामतीत आहे आणि दुसरा व्हेटरनरी युनिव्हर्सिटीमध्ये नागपूरला आहे. आणि तिन्ही प्रकल्पाचं उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली. दिवे साहेबांकडे आता किती पोऱ्या झाल्या? बरं, कुठे वर्धा जिल्ह्यात कुठे? हेटीकुंडीला कारंजा तालुक्यात आता हा प्रकल्प टाकणार आहे. दिवे साहेबांकडे 20 गोऱ्या आणि 2 लिटरच्या गायीपासून आता 12 ते 15 लिटरची गाय तयार होणार आहे. आणि आज आर्वी तालुक्यात भरपूर मदर डेअरी दूध घेऊन जाते. जर आपल्याला शेतकऱ्याच्या आत्महत्या वाचवायचा असेल तर एकीकडे ऊसाची शेती करायची, त्याचा हिरवा चारा वापरून डेअरी करता वापरायचा. आता आपण नेपियर ग्रास पण दिवे साहेबांकडे लावलं आणि ते सायलोजमध्ये ठेवून स्टोअर करून ठेवायची पद्धती आणली. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये पूरक उत्पादनामध्ये दुधाचं उत्पादन वाढलं. ऊसाचा पर्याय, त्याच्याकरता ऊसाचं उत्पन्न एकरी प्रमाण मिळवलं. उत्पादन खर्चामध्ये खताचा खर्च आता नॅनो युरिया, नॅनो मिश्र खत आलं. आपल्या इथे भूसुरक्षा खताचे मला खूप सुंदर चांगले परिणाम आले. आपण केसापासून अमिनो ऍसिड ॲझोरॅक्टर तयार केलं, त्याचे चांगले परिणाम आहे की आपल्या औषधं स्वस्त झाली पाहिजे आणि उत्पन्न वाढलं पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या नवीन प्रयोगामधून अनेक चांगले प्रयोग आहे. माझ्याकडे 3 विहिरी होत्या. 1 तास पंप झाला मार्च एप्रिलमध्ये. मी त्यावेळी माझ्या शेतासमोरच्या नाल्याचं खोलीकरण, रुंदीकरण केलं, वॉटर कॉन्झर्वेशन झालं आणि माझ्याकडे भारत सरकारच्या योजनेतून 7.5 हॉर्स पॉवरचे 3 पंप लावले सोलरवर. आणि आता माझ्याकडे 8 तास 10 तास पाणी आहे. 60 एकर जमीन पाण्याखाली आहे. मी आता महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या भरोशावर नाही आहे. पंकज भोयरेंची माफी मागून सांगतो, याची वीज केव्हा येते तेव्हा जाते, कोण आता माहीत नाही. सरकार किती बरी आहे, काम नाही ना, राहते का? त्याच्यामुळे सोलर पंपामुळे लावलेला काही 34 पंप आहे. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा उपयोग करून, सिंचनाच्या सुविधांचा उपयोग करून आता आपण नर्सरीचा कायदा बदलवण्याचं काम हातात घेतलं की नर्सरीमध्ये चांगली रोपं कशी तयार झाली पाहिजे. आपल्याकडे पेरू होतो. अमेरिकेमध्ये एक ट्रॉपिकोना म्हणून कंपनी आहे, त्यांनी 25,000 एकर पेरू लावला एकाच क्वालिटीचा. सगळा पेरू कंपनी विकत घेते आणि तो पेरू रस काढते आणि पॅक करते. एक क्वालिटीचा, साखर नाही टाकते, गोड रस आहे. आपल्याला क्वालिटी दुरुस्त केली पाहिजे. त्यामुळे नर्सरीमधून उत्तम रोपं तयार केली, उत्तम बियाणं तयार केली पाहिजे. फिशिंगमध्ये मोठी क्रांती झाली आहे, ब्ल्यू इकॉनॉमीमध्ये. आपल्या इथे आपण विदर्भात आता झिंगे, प्रॉन्स त्याचं उत्पादन वाढवायचा प्रयत्न करतो. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या 21 ते 24 नोव्हेंबर ॲग्रो व्हिजनचा कार्यक्रम आहे. दरवर्षी 5 लाख शेतकरी येतात, 40 विषयावर वर्कशॉप होतात आणि शेतकरी प्रयोग करून मग त्याप्रमाणे काम करतात. त्याचा उत्तम फायदा होतो आहे. मला एक गोष्ट लक्षात आली, तर फुकट कोणाला काही देऊ नये. हे आमच्या राजकीय पक्षाच्या सभेमध्ये हे बसेस भरून जे लोक आणतात, ते आणले का ते चहा पाणी नाश्ता करतात, तिकडल्या तिकडे निघून जातात आणि आले तर पुढे भाषण ऐकायच्या मूडमध्ये राहत नाही. तर मी यावर्षी सांगितलं होतं, मी एका अटीवर सभेला हे भाडोत्री लोक नाही आणले सगळं. आणि आता आम्ही ॲग्रो व्हिजनमध्ये सुरू केलं. पैसे घ्यायचे, 250 रुपये फी घेतली, 650 लोक आले. फुकटात दिलं तर लोकांना महत्त्व नाही कळत. आणि आता बरोबर सगळ्या सेमिनारमध्ये लोक यायला लागले. आता नर्सरीचा वर्कशॉप आहे, जगातले एक्सपर्ट आपण बोलवले आहे, पंजाबराव कृषी विद्यापीठ बरोबरीने. त्यामुळे या छोट्या छोट्या प्रयोगामधून उत्पादन वाढवणं आणि उत्पादन खर्च कमी करणं, शेतकऱ्याचे जेवढे टूल्स आहेत त्याच्यावर होणारा खर्च कमी करणं, ड्रीपच्या माध्यमातून सिंचन करणं, पाण्याचा जास्तीचा वापर न करणं आणि खताचा आवश्यक तेवढाच वापर करणं आणि शक्यतोवर ऑर्गॅनिक आणि सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्याला वळवणं. आता हा प्रयत्न जो आहे हा अध्ययनातून होणार आहे. नुसतं आम्ही बोललो तुम्ही ऐकलं म्हणून थोडं होणार, माझं कीर्तन थोडी ऐकलं. तुम्ही ऐकलं, गडकरी साहेबांचं भाषण टाळ्या आलं, टाळ्या वाजवल्या आणि तुम्ही घरी गेले असं नाही.
म्हणून मी यांना सांगितलं की कोणाला गाडा लावू नका. 100 लोक आले तरी चालतील, पण कामाचे पाहिजे, ज्याला प्रयोग करायचा. येणारा हा भाग प्रगतिशील शेतकऱ्यांचा. या भागात चांगलं उत्पन्न, केळीचं उत्पादन करणारे शेतकरी. त्यांना मी तो लॅबोरेटरीचा रिपोर्ट जेव्हा दाखवला तेव्हा त्यांनी डोळे वरती केले. त्या खताचा एवढा फायदा झाला की माझ्याकडे मी ऑर्गॅनिक तूर लावली होती 5 एकर. मला एकरी 15 क्विंटल तूर झाली, 75 क्विंटल तूर झाली. त्यानंतर गावातल्या डाळ मिलमध्ये मी डाळ तयार केली आणि आमच्या सुपर बाजारमधून नागपूरच्या 160 रुपये किलोनी ती डाळ विकायला ठेवली. मागच्या वर्षी विकली होती, त्याची चव वेगळी आहे, ऑर्गॅनिक आहे. 3 महिन्यामध्ये सगळी डाळ विकल्या गेली. आता यावर्षी मी 25 एकर तूर लावायला घेतली. मधल्या काळामध्ये आपल्या इथून 70-80 शेतकरी बारामतीला गेले होते. त्या ठिकाणी राजेंद्र पवार आणि आपल्या सकाळचे जे मालक आहेत प्रतापराव पवार, त्यांनी चांगला प्रयोग केला होता. तो प्रयोग म्हणजे AI इन ॲग्रिकल्चर, ऊसावर केला. आता संत्र्याची पण SOP आपण तयार केली आहे, तुरीची पण करतो आहे. आणि ते अशी आहे की त्या याच्यामध्ये एकरी 180 ते 200 टन उत्पादन आम्ही काढू शकू AIचा उपयोग केला तर, असा त्यांनी विश्वास दिला. त्यामध्ये क्लायमेट स्टेशन आहे, मी माझ्या शेतात लावला. आणि जमिनीत किती मॉइश्चर आहे त्याचं एक यंत्र आहे आणि त्याला इलेक्ट्रॉनिक चिप लावली आहे. ती अमेरिकन सॅटेलाइटशी जोडली आहे आणि मायक्रोस्कोप आणि गुगलच्या सहकार्याने आता रिपोर्ट मिळतं की आता ऊसाला पाणी द्या, ऊसामध्ये पोटॅश कमी आहे, ऊसामध्ये आता नायट्रोजन पाहिजे आहे, ऊसाला आता हा रोग येणार आहे 8 दिवसांनी. हे टेलिफोनवर मेसेजेस येतात आणि त्याची SOP तयार झाली. एवढं तंत्रज्ञान बदललेलं आहे. त्यांनी एक प्रयोग केला की तुरीचं पीक निघाल्यावर तूर कापली, त्याला पुन्हा पाणी दिलं, तुरीची SOP तयार केली आणि 15 टन पहिल्यांदा आणि 15 टन नंतर पुन्हा जे कापले त्यावर पुन्हा 15 टन, असे 30 क्विंटल, टन नाही क्विंटल, 30 क्विंटल तूर एकरी झाली. उत्पादन खर्च कमी झाला. ऊसाचं उत्पादन 150 ते 200 टन होईल जर आपण AI तंत्रज्ञानाचा उपयोग केला. आणि याला फार खर्च लागत नाही. हे सगळं करायला 20-25 हजार रुपये एकरी फक्त खर्च आहे. येणाऱ्या काळामध्ये पाण्याची व्यवस्था महत्वाची आहे. आता पंकज गोयल यांनी सांगितल्याप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणावर आपले जे दोन्ही प्रकल्प आहेत त्याची कॅनॉल सिस्टीम सुधारणं, शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवलं. आपल्या वर्धा जिल्ह्यातून आपण तामसवाड्यातून सुरुवात केली. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये NHच्या माध्यमातून मी 36 तलाव बांधले. बोरगाव मंजूमध्ये 14 तलाव बांधले. बुलढाणा अजिंठा रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी नदी नाल्यांचं खोलीकरण, रुंदीकरण केलं. 17,000 धनगर समाजाची लोक उन्हाळ्यात गाव सोडून द्यायची, आता जाणं बंद झालं. त्यांच्या विहिरींना पाणी आहे. महाराष्ट्रात 1,000पेक्षा आपण तळे बांधले. पंजाबराव कृषी विद्यापीठात 450 एकर जमीन पाण्याखाली होती. आज ती 4,500 एकर इरिगेशन खाली आहे. याचं कारण जलसंवर्धन नाही. मी यातला फारसा एक्सपर्ट नाही आहे, पण मला 13 डॉक्टरेट मिळाले आणि त्यातल्या 7 डॉक्टरेटी नाही डिलीट मिळाल्या. सगळ्या महाराष्ट्रातल्या कृषी विद्यापीठाला मिळाल्या आणि या डिलीट ज्या आहे त्यातल्या जलसंवर्धनाकरता मिळाल्या. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये संकट आहेत, समस्या आहेत, प्रश्न आहेत, त्याची कमी नाही आहे, पण त्याच्यावर मात करून आपल्याला विजयी व्हायचा आहे. हा निर्धार शेतकऱ्यांनी करण्याची गरज आहे. मला एकाने विचारलं होतं की तुम्ही कशा करता शेतीमध्ये काम करता. मी सांगितलं की आमच्या विदर्भात 10,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली
आणि त्यामुळे या शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, हा बळीराजा सुखी समृद्ध संपन्न व्हावा, त्याच्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळावं, स्मार्ट शहर नाही तर स्मार्ट गावं देखील झाले पाहिजे, याकरता मी माझ्या आयुष्यातला पूर्ण श्रम कामात आणणार आहे आणि त्याच करता काम करणार आहे, म्हणून मी याकडे वळलो. माझ्या मतदारसंघात शेती नाही आहे, मी नागपूरचा खासदार आहे. आता मी बेल्यामध्ये होतो, मी त्यांना सांगितलं की मला तुमच्या मतात काही उभाच राहत नाही, तुमच्या इकडनं उभा राहत नाही. पण मी का बरं शेती करता काम करतो? कारण आपल्याला एक दिवस हे चित्र बदलवायचं आहे. हे बदलेल, हे कठीण आहे पण असंभव नाही आहे. आणि म्हणून शेतकऱ्याला मी नेहमी सांगतो की इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च स्कीम आणि सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, वी नेम इट ॲज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इन द फ्युचर. आपल्याला ज्ञानाचं रूपांतर संपत्तीत करायचं असेल तर तंत्रज्ञान स्वीकारावं लागतं. आणि दुसरी फिलॉसॉफी आहे वेस्ट टू वेल्थ. नो पर्सन इज वेस्ट अँड नो मटेरियल इज वेस्ट. It is depending upon the appropriate vision of the leadership, appropriate technology, that you can convert waste into wealth. आमच्या नागपूर शहरामध्ये आम्ही 8 वर्ष झाले टॉयलेटचं पाणी विकतो, महानगरपालिकेचं. 300 कोटी रुपये मिळतात, 300 कोटी रुपये. आणि आता कचऱ्यापासून CNG पुढच्या महिन्यात 2 महिन्यात सुरू होणार आहे, 28 टन पर डे. आणि आता मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे. तुम्ही डिझेलचं ट्रॅक्टर चालवता, डिझेलचं मटेरियल सगळं डिझेलवर आहे. मी सगळ्या उत्पादक ट्रॅक्टर कंपनीवाल्यांना सगळ्यांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं डिझेल महाग आहे, प्रदूषण करतं. आणि म्हणून आता पराठ्या, तुराट्या, राईस कणसापासून CNG तयार होतो. आणि आता आपण नवीन ट्रॅक्टर येणार आहे की ते फ्लेक्स इंजिनवर आहे, 100% इथेनॉल आणि CNG. आणि एका शेतकऱ्याचे वर्षाचे 1 लाख ते 1.5 लाख रुपये वर्षाचे पास होणार. सगळे मळणी यंत्र आपण डिझेलच्या ऐवजी फ्लेक्स इंजिनवर आणणार आहे, त्यामुळे शेतकऱ्याचा फायदा होता. द्रोण आले, माझ्याकडे द्रोण, आपल्या गावातही द्रोण आले असतील. आपण पहिल्यांदा तर सुरुवातीला तर आपल्याला युरिया मिश्रखत द्यावं लागेल दाणे. पण एकदा 1 फुटाचं झालं तर माझ्या शेतीमध्ये मी नॅनो युरिया आणि नॅनो मिश्रखत वापरतो. त्याची विशेषता काय की 75% खत पिकाला गेलं आणि 25% वाया गेलं. पण जेव्हा आपण पोते विकत घेऊन खत फेकतो तेव्हा 75% वाया जातं आणि 25% पिकाला जातं. आता द्रोण आला, माझ्याकडे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे. मी माझ्या गावच्या 2-2, 3-3 एकराच्या शेतकऱ्यांची जमीन बटाईने घेतली. त्याच्यावर पैसेच नाही, बियाणं नाही, खतं नाही. म्हणजे कोलबास्वामी महाराज म्हणून आपण ऐकलं असेल, आमच्या दापोड्याचे ते श्रीहरी बापू महाराज वेळेकर हलवा समाज आहे, त्यांची शेती होती. माझ्याकडे आले म्हणे बापू माझं काहीतरी करा, मी करतो. मी यावेळी 35 एकर जमीन बटाईने घेतली आणि इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे माझ्याकडे. तो 1.5 तासच चालतो, मग पुन्हा चार्ज करावा लागतो. तुम्ही त्याला सांगितलं सकाळी 4 वाजता जा, 1.5 तास चालव, पुन्हा माझ्याकडे घरी शेतातल्या घरी वरती सोलर आहे, पुन्हा 3 तास चार्ज कर, पुन्हा 1.5 तास चालव. पाहता पाहता पुरी 25 एकर जेवढी कमी इलेक्ट्रिक ट्रॅक्टरनी वखरणी झाली. खर्च 0, कारण इलेक्ट्रिकचा खर्चच नाही. द्रोण स्प्रेइंग सुरू आहे, द्रोण इलेक्ट्रिक म्हणजे येणाऱ्या काळात कलमापासून, बीजापासून तर स्प्रेइंग आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये AI असेल, त्याच्यात तंत्रज्ञानाचा उपयोग केल्याशिवाय आपण संकटावर मात करू शकत नाही. सरकारची धोरणं महत्वाची आहे. मी ज्यावेळी इथेनॉलमधून मक्यापासून इथेनॉल करण्याच्या बाबतीत विषय मांडला, खूप लोकांनी विरोध केला, फूड वर्सेस फ्युएल. आजही जे पेट्रोलियम 22 लाख कोटी रुपये देशाच्या बाहेर जातात, तो इम्पोर्ट बंद करण्याकरता आम्ही संघर्ष करतो. ते पेट्रोलियमला माझ्या मागे लागली. मी काही आवडे इथेनॉल कुठला तयार करत नाही, पण खोटा प्रचार केला. पण मी कधी टळबळलो नाही. 1 दिवस
हा देश स्वदेशी आणि स्वावलंबनाच्या आधारावर आत्मनिर्भर बनल्याशिवाय राहणार नाही, हे इम्पोर्ट मध्ये बंद करा. आणि आपला शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर इंधनदाता झाला पाहिजे. इंधनदाता नाही तर ऊर्जादाता झाला पाहिजे. ऊर्जादाता नाही बिटुमिन दाता, डांबर बनवला झाला पाहिजे. आणि डांबर दाता नाही आता हायड्रोजन दाता झाला पाहिजे. आणि हायड्रोजन दाता नाही तर हवाई इंधन, विमानाचं इंधन तयार करणारा झाला पाहिजे. तर मी सांगितलं तुम्हाला माहीत आहे ना, कोण नेते येते कोकणाला मार्केट चाललं, तुम्ही मला हायही झालेच, मी त्यापैकी नाही आहे. आपल्या तणसापासून डांबर तयार झाला आणि नागपूर जबलपूर रस्त्यावर रामटेक पाशी मनसर जवळ 1 किलोमीटर रस्ता शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बायो बिटुमिनवर, डांबरावर बांधला गेला. त्याचं उद्घाटन मी केलं आणि सेंट्रल रिसर्च रोड ऑर्गनायझेशनने सर्टिफाय केलं की पेट्रोलियम बिटुमिनपेक्षा हा रस्ता चांगल्या क्वालिटीचा झाला. स्पाइस जेटचं विमान मी डेहराडूनवरून स्वतः नंतर विस्तारातही पण आलो. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनाचं विमान आलं आणि माझ्याकडे तर गाडीच आहे इनोवा, 100% इथेनॉलवर चालते आणि त्या गाडीमधून 60% ती वीज तयार करते. आणि पेट्रोलवर तुलना केली तर त्या गाडी पेट्रोलचा भाव 120 रुपये लिटर आहे आणि आपण जर 1 लिटर पेट्रोलचं ॲव्हरेज काढलं, ते जर या गाडीचं, माझ्या गाडीचं इथेनॉल आणि गाडीचं काढलं तर पेट्रोलचा भाव 25 रुपये लिटर होतो. तुम्हाला बजाज माहिती आहे, वर्धेचेच आहे बजाज स्कूटर. त्याची मोटरसायकल मी लॉन्च केली पुण्यामध्ये, ती CNG वर चालते. हा CNG पराठ्या, तुराठ्या, तणस याच्यापासून बनतो. 400 कारखाने सुरू आहे, त्यापैकी 90 सुरू झाले. आणि त्यांनी मला सांगितलं राजू बजाजनी की एक मोटरसायकल जर पेट्रोलवर चालली तर 2 रुपये 40 पैसे किलोमीटर खर्च आहे आणि CNG वर गेली तर फक्त 80 पैसे पर किलोमीटर खर्च आहे. येणाऱ्या काळामध्ये आपली विमानं, आपल्या ट्रक, आपल्या बसेस, आपले मळणी यंत्र, आपलं ट्रॅक्टर, आपल्या स्कूटर, आपल्या मोटरसायकल जर शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनातून जर चालले तर शेतकरी कशाला आत्महत्या करेल. आज गहू, तांदूळ, ज्वारी, साखर सरप्लस आहे. शरद जोशी साहेब सांगायचे, मी आजही त्यांना मानत होते, त्यावेळी सांगितलं लोकांनी ऐकलं नाही. त्यांनी सांगितलं की शेतमालाचे भाव ठरवणं आता सरकारच्या हातात नाही. शेतमालाचे भाव ठरवणं कोणाच्या हातात नाही. आपण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत. मक्याचा भाव अमेरिका ठरवतो, सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवतो, तेलाचा भाव मलेशिया ठरवतो, साखरेचा भाव ब्राझील ठरवतो. आज येणाऱ्या काळामध्ये ज्याचा उल्लेख पंकज गोळवलेंनी केला की क्रॉप डायव्हर्सिफिकेशन, मी तुम्हाला सांगतो मका सुरू झाला तर मक्याचा भाव 1200 रुपये क्विंटल मार्केट प्राइस होती आणि MSP 1800 रुपये होती. इतक्या लोकांनी मला विरोध केला. शेवटी जबरदस्तीने प्रधानमंत्र्यांना म्हणलं करून पहा. झालं काय झालं, मक्याचा भाव 2800 रुपये क्विंटल झाला. इथेनॉलमुळे झाला आणि उत्तर प्रदेश आणि बिहारच्या शेतकऱ्यांच्या खिशात 45,000 कोटी रुपये दिले. आणि आज मक्याचं क्रॉप पॅटर्न 3 पटीने आज उत्तर प्रदेश आणि बिहार सगळीकडे मक्याचं उत्पन्न वाढलं, कारण मक्यापासून इथेनॉल तयार झालं. माजी खासदार आदरणीय रामदासजी तडस, आमदार दादाराव केचे, श्री संजय काके, माजी खासदार सुरेश गोयल, अनिल जोशीजी, पुरुषोत्तम कोमणे, सुरेशजी जयस्वाल, विनोद लाखे, दीपक बावनकर, सुधीर दिवे, मिलिंद भेदे, बंडू जोशी, अर्चनाताई वानखेडे, सर्व कारखान्याचे संचालक, मान्यवर आणि उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना आणि बहिणींना, सध्या खूप पाऊस झाल्यामुळे
सोयाबीनच्या पिकाचं खूपच नुकसान झालं. आपल्या भागात किती झालं याचा मला अंदाज नाही आहे, पण मी काल माझ्या गावाला गेलो होतो तर सोयाबीनचं 100% नुकसान झालं. आता वखरण्याशिवाय काही पर्याय नाही. कापसाचंही पण नुकसान झालेलं. याचं कारण निसर्गाने, आता मी आपल्या गावात येत असताना सेलूची सीमा सुरू व्हायच्या आधी एवढा पाऊस सुरू होता की गाडीच्या काचेतून पुढचं दिसत नाही. पण पंकज गोयल यांनी काय जादू केली माहिती नाही. जसं सेलूची हद्द ओलांडली तेव्हा पाऊस बंद होतो. एकंदरीत निसर्ग बेभरोशाचा झाल्यामुळे शेतकरी आज मोठ्या अडचणीमध्ये आहे. तसेही शेतीमध्ये उत्तम शेतीतून नफा मिळवणं ही कठीण गोष्ट आहे. पण येणाऱ्या काळामध्ये या सर्व संकटांवर, समस्यांवर मात करून आपल्याला पुढे जायचं आहे आणि निराश न होता विजयी व्हायचा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पंकज गोयल यांनी आपल्या भाषणामध्ये आता सांगितलं की आपल्याला क्रॉप पॅटर्नचा विचार करावा लागेल. येणाऱ्या काळामध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग करावा लागेल. उत्पादन खर्च कमी केला पाहिजे आणि उत्पादन वाढवलं पाहिजे. हे जर खऱ्या अर्थाने करायचं असेल तर तंत्रज्ञान समजून घेण्याची आवश्यकता. मागच्या 4-5 महिन्यापूर्वी आपल्या भागातले 50 संत्रा उत्पादक शेतकरी घेऊन ॲग्रो व्हिजनच्या वतीने मला वाटते आपल्यापैकी बहुतेक दिवस बरोबर होते. आम्ही सगळे स्पेनमध्ये गेलो होतो. जगामध्ये स्पेनचा संत्रा व्हॅलेन्सिया ही जात स्पेनमधली आहे. आणि ज्यावेळी आम्ही 4 दिवस तिथल्या संत्र्याच्या पिकामधून फिरलो तेव्हा लक्षात आलं की आपल्या इथला संत्रा आणि स्पेनमधल्या संत्र्यामध्ये खूप फरक आहे. मी एक काम केलं होतं की आपल्या इथून ड्रोननी शूटिंग करणारा मुलगा बरोबर घेतला होता आणि म्हणून पूर्ण स्पेनमध्ये 4 दिवसाचा दौरा सगळा रेकॉर्ड करून झाला. आणि तिथून वापस आल्यानंतर वसंतराव नाईक आपल्या सभागृहामध्ये, वनामती सभागृहामध्ये एक वर्कशॉप झाला आणि त्यामध्ये कृषी विद्यापीठाचे डीन आहेत पंचवाई म्हणून त्यांनी इस्रायलच्या संत्र्यावरचं प्रेझेंटेशन केलं आणि स्पेनच्या संत्र्यावरचे पण प्रेझेंटेशन केलं. पण मी यावेळी ॲग्रोव्हिजनच्या पदाधिकाऱ्यांना विनंती केली की आपण कार्यक्रम ठरवला की खूप गर्दी होते, जे कामाचे नाही ते पण येतात, तर सिरियसली येणारे असतील तर आपण तिकीट लावू. त्यामुळे वर्षाचं तिकिटाची एंट्री 250 रुपये होती. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल 650 शेतकरी विदर्भातले होते. 4.5 तास बसून होते. टाचणी पडली तरी आवाज होईल अशा प्रकारची स्थिती होती. आणि या ठिकाणी हा जो बोर्ड दिसतोय एवढा मोठा स्क्रीन होता. आणि आपण जसं काही स्पेनमध्ये आहोत तसं पूर्ण तिथल्या संत्र्याच्या बागा, तिथल्या पद्धती, तिथलं टेक्निक सगळ्या शेतकऱ्यांनी बघितलं. मग पंजाबराव कृषी विद्यापीठाचे डीन पंचवाई साहेबांनी इस्रायलच्या शेतीचं तसंच प्रेझेंटेशन केलं. अनेक तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं आणि त्यावेळी असं लक्षात आलं की आपल्याकडे एका एकरामध्ये 100 झाडं संत्र्याची आहेत आणि व्हॅलेन्सियामध्ये, स्पेनमध्ये एका एकरात 340 झाडं आहेत. त्यांना बांबू लावायची काही गरज नाही. त्यांचं एका एकराचं उत्पन्न 25 ते 30 टन संत्र्याचं आहे आणि आपल्याकडं संत्र्याचं एकरी उत्पन्न 3 ते 5 टन. त्यानंतर संत्र्याचं कटिंग कसं करायचं, ट्रिमिंग कसं करायचं, खतं कसे द्यायचे, स्प्रेइंग कसं करायचं, जमिनीचं टेस्टिंग कसं करायचं, कलमा कशा तयार करायच्या, इथपासूनचं सगळं प्रशिक्षण
त्या वर्गातून सगळ्या शेतकऱ्यांना झालं. आणि मला एवढा आनंद आहे की हा कार्यक्रम झाल्याबरोबर या कार्यक्रमात सामील झालेले शेतकरी होते ते काटोल, नरखेड, वरुड, मोर्शी, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातले होते. आणि अशा काही एखादी आग जशी लागते तशी सगळ्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी टेक्निक समजल्यावर सगळ्यांनी परिवर्तन करायला सुरुवात केली. आता आम्ही नर्सरीवाल्यांचं वर्कशॉप घेतलं आणि चांगले बीज आणि चांगले रोपं नसतील तर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढू शकत नाही. ॲग्रोव्हिजनच्या वतीने नवीन नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलं. आपल्या जमिनीची टेस्टिंग केल्यानंतर माणसाला जेवढा ऑक्सिजन आवश्यक आहे तेवढा शेतीला ऑर्गॅनिक कार्बन आवश्यक आहे. आणि हा जो ऑर्गॅनिक कार्बन आहे यामध्ये वर्धेच्या आपल्या MSMEचं जे इन्स्टिट्यूट आहे काय नाव होतं एमगिरी, त्यांनी एक सुंदर इक्विपमेंट तयार केलं. केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लोकप्रिय माजी खासदार सन्मान्य रामदास तडस साहेब, आमचे विधान परिषदेचे, आणि अगदी 2 मिनिटात माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो. सर्वात पहिले मगापासून आल्यापासून एक शब्द सतत कानावर पडत होता, आपल्या वर्धा जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री पालकमंत्री पालकमंत्री. परंतु पालकमंत्री कसा झालो तर याच्याबद्दल तुम्हाला एका मिनिटात सांगतो. मी आमदार सतत 3दा झालो, तुम्ही निवडून मग पालकमंत्री झालो. आणि तुम्ही निवडून दिल्यामुळे आमदार झालो. परंतु तुम्ही का बरं निवडून दिलं तर अजूनही मला 2014चा तो क्षण आठवते जेव्हा आदरणीय साहेबांनी मला तिकीट दिली आणि नेमकं शेवटच्या क्षणी माझ्यावर मोठं संकट आलं होतं. आणि संकटाच्या काळी जसं आपण ईश्वराच्या चरणी लोळण देतो त्याच पद्धतीनं मी त्या संकटाच्या वेळेस नितीनजींजवळ धावून गेलो आणि त्यांनी जी मदत त्यावेळेस केली त्याच्यामुळे मी आमदार झालो. तुमच्या आशीर्वादाने सतत 3दा निवडून आलो आणि आज पालकमंत्री म्हणून या वर्धा जिल्ह्यामध्ये काम करून राहिलो. याची माहिती आपल्या सर्वांना द्यायची. आज सांगताना आनंद होतो की तुम्ही निवडून दिल्यानंतर वेगवेगळे प्रकल्प जे शेतकऱ्यांशी निगडित आहे ते आपण या ठिकाणी हातात घेतले. माझ्या मतदारसंघात साधारणतः 2 तालुके येतात, एक वर्धा आणि दुसरा सेलू तालुका. वर्धेतला फक्त शहरी भाग हा माझ्या मतदारसंघामध्ये येतो. वर्धा शहर आणि शहरालगत असलेल्या 10 ग्रामपंचायती साधारणतः त्या ठिकाणी शेतकरी राहत नाही. आणि उर्वरित वर्धा तालुक्यातले जे त्या शेतकरी भाग आहे तो मात्र देवळी पुलगाव मतदारसंघामध्ये आहे. म्हणजेच माझ्या मतदारसंघातला शेतकऱ्याशी निगडित असलेला जर का कोणता महत्वाचा तालुका असेल तर तो सेलू तालुका. या सेलू तालुक्यातल्या शेतकऱ्यांकरता आपण काय केलं तर सेलू तालुक्यातल्या शेतकऱ्यांना 2 महत्वाच्या प्रकल्पांवरून या ठिकाणी सिंचनाची व्यवस्था इतिहासामध्ये करण्यात आली होती जी 50 ते 60 वर्ष जुनी होती. एक म्हणजे आपला धानचा सिंचन प्रकल्प आणि दुसरा म्हणजे आपला बोर सिंचन प्रकल्प. ह्या धाम आणि बोर या 2 सिंचन प्रकल्पातून या तालुक्यातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना, सेलू आणि समुद्रपूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सिंचनाची व्यवस्था केली जाते. परंतु सदर दोन्ही प्रकल्प हे 50 ते 60 वर्ष जुने असल्यामुळे अनेक ठिकाणी याचे कॅनल तुटलेले होते आणि हे कॅनल तुटले असल्यामुळे त्या ठिकाणी व्यवस्थित पाणी हे शेतांमध्ये पोहोचत नव्हतं. आणि ह्या धरणाची जेवढी क्षमता आहे तेवढे शेवटपर्यंत टेलपर्यंत काही कॅनल त्या ठिकाणी करण्यात आले नव्हते. आपण सतत या दोन्ही प्रकल्पांच्या दुरुस्तीकरिता आणि पाणी शेवटी टेलपर्यंत जाण्याकरिता शासनाच्या मागे राहिलो. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे मागच्याच महिन्यामध्ये दोन्ही प्रकल्पाला, एका प्रकल्पाला 197 कोटी रुपये आणि दुसऱ्या प्रकल्पाला 210 कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता राज्य सरकारच्या वतीने त्या ठिकाणी देण्यात आली. म्हणजे लवकरच आपण बोर आणि धाम या दोन्ही प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लोकांना शेती देऊ शकतो. आपल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, साधारण एकंदरीत विदर्भात 2 महत्वाची पिकं आपण लोक त्या ठिकाणी घेतो. एक म्हणजे सोयाबीनचं आणि दुसरं म्हणजे कापसाचं. परंतु आपण सर्वजण बघून राहिलो की मागच्या काही वर्षामध्ये शेतकऱ्यांवर या ठिकाणी निसर्गाचं जे संकट येऊन राहिलं त्याच्यातून कुठलाही शेतकरी त्या ठिकाणी सुटून नाही राहिला. आणि विशेष करून ह्या नैसर्गिक आपत्तीचं संकट जर का कुठल्या पिकावर येत असेल
तर ते पहिले आपल्या कपाशीवर आणि सोयाबीनवर. त्याच्यामुळे साहेब आता वेळ आली आहे का हा क्रॉप पॅटर्न आपण चेंज करून आमच्या शेतकऱ्यांना कुठल्या पद्धतीने मदत करू शकतो का. आपल्या माध्यमातून आपल्या पुढाकारातून साहेब आमच्या इथे साखर कारखाना आला आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी या भागातला शेतकरी ऊसाची उत्पादकता त्या ठिकाणी घेऊ लागला. परंतु ही उत्पादकता अजून प्रति एकरी कशी वाढवता येईल याच्याकरिता आम्हाला तुमच्याकडून मार्गदर्शन या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि अजून काही क्रॉप्स मध्ये त्या ठिकाणी बदल करून, कारण आमचा सोयाबीन आणि कापूस याचं उत्पादन घेणारा शेतकरी हा नैसर्गिक आपत्तीमुळे प्रचंड अडचणीत त्या ठिकाणी आलेला आहे. आणि याच्यावर क्रॉप पॅटर्नचा बदलाव आणि प्रति एकरी आपण याची उत्पादन क्षमता कशी वाढवू शकतो का याच्यावरती आपण मार्गदर्शन करावं अशी आमची ह्या सेलू तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं कळकळीची विनंती आहे. त्याच पद्धतीनं आमच्या इथे कृषी विभागाची सेलू शहराला लागूनच विकास चौकामध्ये फार मोठी जागा साहेब त्या ठिकाणी उपलब्ध आहे. आपणास विनंती आहे की या तालुक्यात उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रॉडक्टसाठी एखादी बाजारपेठ त्या ठिकाणी होऊ शकते का. आणि इथले प्रॉडक्ट त्या ठिकाणी एकत्रित करून आपण जो सिंधी रेल्वेला नवीन ड्रायपोर्ट प्रकल्प साहेब आणतायत त्या ठिकाणावरून आमच्या सेलू तालुक्यातल्या कास्तकारांचा माल आम्ही बाहेर कुठे एक्सपोर्ट करू शकतो का किंवा त्याची निर्यात करू शकतो का याच्यावर देखील आपण मार्गदर्शन करावं अशी आपणास कळकळीची विनंती आहे. आपल्या सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही, परंतु आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी ऋण व्यक्त करतो की एवढ्या आपले शेतीचा सीझन असताना केवळ साहेबांना ऐकण्याकरिता आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित झालात, त्या ठिकाणी उपस्थित झाला. आपलं सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि आदरणीय साहेबांचा आभार व्यक्त करतो की आपल्या व्यस्त शेड्यूल मधून त्या ठिकाणी आपण साहेब वेळ काढला आणि आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता आपण उपस्थित झालात. धन्यवाद. आम्ही दरवर्षी 40 कोटी रुपयाचं नुकसान करतो आणि इतर याच्यातून मग ते पैसे फेडत राहतात. याचं कारण जोपर्यंत ऊसाचं उत्पादन वाढणार नाही, टनेज वाढणार नाही, तोपर्यंत उतारा वाढणार नाही. पश्चिम महाराष्ट्रात 14% साखरेचा उतारा आहे आणि आपल्याकडे 11.5 आहे. 1% म्हणजे 2 कोटी रुपयाचा फरक आहे. त्यामुळे येणाऱ्या 1 लाख टनामध्ये त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये परिस्थिती यावेळी अडचणीची आहे. सोयाबीन कापसामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यावेळी आपण यावेळी सगळ्यांनी ऊसाचं उत्पादन होण्याकरता आणि कारखाना यशस्वी होण्याकरता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. जास्तीत जास्त प्रमाणात ऊस लावावा, पण नुसता लावून चालणार नाही, तर एकरी कमीत कमी 60 टनाच्या वरती ऊस झाला पाहिजे. टेक्निकचा उपयोग करून. आणि आता तर आपल्याकडे शेतकरी 110 टन एकरी ऊसाचे आहे. आता मी सत्कार केला, आपल्याही भागामध्ये असतील 80-90 टनावाले शेतकरी. त्यामुळे येणाऱ्या काळात जास्ती उत्पादन खर्च कमी करून जास्त टनेज वाढवून आपला शेतकरी करोडोपती झाला पाहिजे. शेतकरी सुखी समृद्ध संपन्न झाला पाहिजे. तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. स्मार्ट शहर नाही, स्मार्ट विलेज, स्मार्ट गाव पण झालं पाहिजे. मी आता बेल्याला स्मार्ट विलेज तयार करायचा प्रकल्प हातात घेतला आणि त्यामध्ये 1000 स्क्वेअर फूटचं 500 स्क्वेअर फूटचं घर आहे. आयुष्यभर कॉन्क्रीटचे रस्ते आहेत, वीज आयुष्यभर फुकट, पाणी फुकट आणि घराची किंमत फक्त 5 लाख रुपये आहे. पण ज्याच्या जमीन नाही आहे, ज्याचं घर नाही, त्यालाच घर मिळणार. त्यामुळे आपले गावं देखील सुंदर झाली पाहिजे. गावातल्या शेतकऱ्याचं उत्पन्न पर कॅपिटल इन्कम वाढलं पाहिजे. जर शेतकऱ्याच्या हातात पैसा आला तर गावातलं रेस्टॉरंट चालणार. जर शेतकऱ्याच्या हातात पैसा आला तर गावातलं कपड्याचं दुकान चालणार आहे, दारूचंही दुकान चालणार. तर नाही झाला पैसा तर पिणार कुठून, तो खाणार कुठून. आणि म्हणून येणाऱ्या काळात शेतकऱ्याला समृद्ध संपन्न करण्याकरता आपण ॲग्रोव्हिजनच्या रूपाने प्रयत्न करत असतो. साखर कारखाने एवढ्या अडचणीत अनेक समस्या आणि संकटावर मात करत आज 16-17 वर्ष झाले आपण चालवतो आहे. 1600 कोटी रुपयाचं कर्ज आहे, पण तरी पण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण मार्ग काढत पुढे जातो आहे. मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण नक्की यात यशस्वी होऊ. आणि येणाऱ्या काळामध्ये ऊसाच्या लागवडीचा मोठा कार्यक्रम कारखान्याने हातात घेतलेला. आपण सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये विशेषतः जास्तीत जास्त ऊस या क्षेत्रात लावून सहकार्य करावं अशी विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो. आज हे 2 कार्यक्रम झाला, पुन्हा 3रा कार्यक्रम आज भंडारा जिल्ह्यातही आहे. त्यामुळे वेळ कमी असल्यामुळे
मी माझं भाषण संपवतो. पुन्हा एकदा अनेक वर्षानंतर आपल्या सगळ्यांना भेटण्याची संधी मिळाली. आजकाल मी दिल्लीला जास्त असल्यामुळे आपल्या सगळ्यांच्या भेटीचे योग कमी येतात, पण पुन्हा एकदा या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या भेटीची संधी मिळाली. आपल्या सगळ्यांच्या उज्ज्वल भविष्याची मनापासून कामना करतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझं भाषण संपवतो. नमस्कार.